तलवार, बेसबॉल बैट और 3 चाकुओं के साथ 19 वर्षीय युवक अंबाझरी से गिरफ्तार। नागपुर में पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए एक युवक को तलवार, बेसबॉल बैट और चाइना मेड चाकुओं के साथ गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार अंबाझरी थाना क्षेत्र के अजय नगर इलाके में 19 वर्षीय सिद्धांत उर्फ सिद्धू भारद्वाज के हाथ में तलवार लेकर खुलेआम घूमते हुए और दहशत फैलाते हुए पाया गया। सूचना मिलते ही पुलिस टीम मौके पर पहुंची और युवक को हिरासत में लिया। तलाशी के दौरान आरोपी के पास से 2 लोहे की तलवारें, 1 लोहे का बेसबॉल बैट और 3 चाइना मेड चाकू बरामद किए गए। जब्त किए गए हथियारों की कुल कीमत करीब 3200 रुपए बताई जा रही है। पुलिस ने पंचनामा कर सभी हथियार जब्त कर लिए हैं। प्रारंभिक जांच में सामने आया कि आरोपी के पास इन हथियारों को रखने की कोई वैध अनुमति नहीं थी। इस मामले में पुलिस ने आर्म्स एक्ट और महाराष्ट्र पुलिस एक्ट की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। आरोपी हा खुनाचा गुन्हेगार असून तो वस्तीमध्ये तलवार घेऊन धूमधाम करीत आहे असे एक गुप्त बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली। आम्ही PSI राजेश लोही टीव्ही पथकामध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या पथकाला सोबत घेऊन राजू तायडे, बलजीत सिंग ठाकूर व प्रवीण असे मिळून आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो। वरिष्ठांना त्याची माहिती दिली। आमच्या कामगिरीमध्ये वरिष्ठ कोणी आमचे आणि DCP साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माहिती देऊन त्या आरोपी जो हा खुनाचा गुन्हेगार असून तिथे धूमधाम करीत आहे, हातात तलवार घेऊन आम्हाला सुदामनगरी भागात हातात तलवार घेऊन धूमधाम करताना मिळून आल्यानंतर त्याच्या हातात एक तलवार होती। त्यावर आम्ही त्याला स्टॉपच्या मदतीने ताब्यात घेतले। निशस्त्र करून त्याला विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की मला काही लोक मारायला आले होते, तर मी त्याबद्दल हे करत आहे। आणि पुन्हा त्यांनी सांगितले की काही मी हत्यार पुन्हा बाजूला ठेवलेले आहे। तर त्याच्या बाजूला पुन्हा आम्ही शोध घेतला असता एका काहीच अंतरावर 50 फूट अंतरावर त्याने एका याच्यात ओढणीमध्ये गुंडून एक तलवार, एक बेसबॉल ची बॅट आणि 3 छोटे चायना चाकू अशा 6 हत्यार त्याच्याजवळ मिळून आले आम्हाला। आणि खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी तो एक हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या इराद्याने आला असावा असा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कारवाई करता त्याला पोलीस स्टेशनला आणले।